तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ती नवीन अपडेट आलेली आहे आणि सर्वच 2.5 कोटी बहिणींना केवायसी करण्याची गरज पडणार आहे। बघा, वेबसाईटवर जे आहे ते केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे, पण अजूनपर्यंत हे ऍक्टिव्हेट झालेलं नाही। आता जर तुम्ही क्लिक करून पाहिलं तर ते ओपन होत नाही, एरर दाखवत आहे, पण लगेचच हे ऑप्शन सुरू होणार आहे। बघा, याचबरोबर भरपूर बहिणींच्या मनामध्ये आता 4 ते 5 प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहे की सर्वात पहिला प्रश्न आहे केवायसी कशी करायची, कुठे करायची, केवायसी कशी आणि कुठे करावी लागेल आम्हाला, आमच्याकडे आयडी पासवर्ड नाही, आम्हाला लॉग इन करता येत नाही, तर आम्हाला केवायसी करता येईल का, आयडी पासवर्ड आमच्याकडे नाही। त्याचप्रमाणे केवायसी करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आम्हाला रेडी ठेवावे लागणार आहे, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरलाय, तर आम्हाला वेबसाईटवर केवायसी करता येईल का, नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरला तर वेबसाईटवर आम्हाला केवायसी करता येईल का। त्याचप्रमाणे ज्या 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहे, ज्या बहिणींना स्थगित केलेलं आहे, त्या बहिणींना केवायसी करावे लागेल का, म्हणजे त्यांचा लाभ सुरू होईल। बघा, या 4 ते 5 प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि केवायसी बद्दलचा पूर्ण डाऊट तुम्हाला या ठिकाणी मी बघा क्लिअर करणार आहे। कारण बघा, जुलै महिन्याचा 13वा हप्ता तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये वितरणामध्ये मिळणारच आहे, पण तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्या आधीच ही केवायसी पूर्ण करावी लागेल। ऑगस्ट महिन्यामध्येच केवायसीची प्रोसेस या ठिकाणी सुरू होणार आहे आणि हे बटन सुद्धा ऍक्टिव्हेट होणार आहे। तर बघा, केवायसी बद्दल तुमच्या डोक्यातले पूर्ण प्रश्न, पूर्ण डाऊट मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, लाडक्या बहिणींचा सर्वात पहिला प्रश्न आहे की केवायसी कशी आणि कुठे करायची, केवायसी कशी आणि आम्हाला कुठे करावी लागेल, म्हणजे आमच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सुरू राहील। बघा, केवायसी साठी शासनाने वेबसाईटवरच ऑप्शन दिलेला आहे। पहिल्या नंबरचं समोरच वेबसाईटवर शासनाने केवायसी साठी बटन दिलेलं आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरच जे आहे ते तुमची केवायसी करू शकता। तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही घरीच तुमच्या मोबाईलवरच केवायसी ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या घरी केवायसी करता येत नसेल, तुम्हाला ते समजत नसेल, तर तुम्ही आधार केंद्र, सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका किंवा बाहेर कोणत्या तरी व्यक्तीला, ज्या व्यक्तीला केवायसी करायचं समजते, आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी तर केवायसी 100% होते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमची केवायसी करू शकणार आहे, जरी तुम्हाला घरी केवायसी करता आली नाही तरीही। बघा, बँकेमध्ये केवायसी करायची का, हा सुद्धा भरपूर बहिणींना प्रश्न आहे। बँकेचा या केवायसी सोबत काहीच संबंध नाही, तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही। बँकेची केवायसी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी आहे। तुम्हाला या केवायसीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही। आधार केंद्र, सेतू केंद्र किंवा घरी मोबाईलवर तुम्ही ही केवायसी करू शकता। त्यानंतर बघा, दुसरा नंबरचा प्रश्न आहे की आमच्याकडे आयडी पासवर्ड नाही, आमच्याकडे आयडी पासवर्ड नाही तर आम्हाला केवायसी करता येईल का। आमचा अर्ज स्वतः भरला नाही, आम्ही आमचा अर्ज बाहेर भरलेला आहे, आम्हाला आमचा अर्ज चेक करता येत नाही, त्यामुळे आमच्याकडे लाडकी बहीण योजनेचा आयडी पासवर्ड लॉग इन करता येत नाही, तर त्यासाठी आयडी पासवर्डची गरज पडणार आहे का, केवायसी करण्यासाठी आयडी पासवर्डची गरज पडेल का। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या एकदम मेन पोर्टलवर म्हणजे समोरच्या बाजूला जे आहे ते केवायसीचं ऑप्शन शासनाने दिलेलं आहे। यासाठी तुम्हाला आयडी पासवर्डची बिलकुल गरज पडणार नाही। तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल किंवा कुठेही बाहेर अर्ज भरला असेल तरीही तुम्ही मोबाईलवरच तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टच केवायसीचं पेज ओपन होणार आहे, केवायसीचा अप्लिकेशन फॉर्म ओपन होणार, डायरेक्ट केवायसी तुम्हाला करता येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला आयडी पासवर्ड टाकण्याची गरज पडणार नाही किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडे आयडी पासवर्ड मागण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही। बघा, तुम्हाला क्लिअर झालं असेल, आयडी पासवर्डची या ठिकाणी गरज पडणार नाही। तुम्ही वेबसाईटवरून किंवा कुठूनही अर्ज भरला, ऑफलाईन अर्ज भरला असेल किंवा ऑनलाईन अर्ज भरला असेल तरी आयडी पासवर्डची गरज पडणार नाही, हे तुम्हाला मी स्पष्ट करत आहे। त्यानंतर बघा, तिसरा नंबरचा प्रश्न आहे की काय काय डॉक्युमेंट यासाठी लागणार आहे, केवायसी करण्यासाठी काय काय कागदपत्र आम्हाला गरज पडणार आहे। तर बघा, त्यासाठी फक्त सर्वात महत्वाचं तुमचं डॉक्युमेंट असणार आहे तुमचं आधार कार्ड। तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून ठेवायचं आहे। जर ते अपडेट नसेल तर लगेच अपडेट करून घ्या, 2 ते 3 दिवसामध्ये, 4-5 दिवसामध्येच लवकर ते अपडेट होऊन जाते। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक असला पाहिजे, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि त्यावर आधारचा मेसेज म्हणजे ओटीपी आलेला असला पाहिजे। फक्त आधार कार्डच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कोणत्याच डॉक्युमेंटची गरज पडणार नाही। जर शासनाने ठरवलं की आधार कार्ड वापरून जीवन प्रमाणपत्र काढायचं आणि सबमिट करायचं तर त्याबद्दल अपडेट येणार आहे आणि व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला जीवन प्रमाणपत्राचं काय गरज आहे ती माहिती तुम्हाला समोर देणार आहे। तर बघा, सर्वात महत्वाचा विषय आधार कार्ड आणि तुमचा जो काही बायोमेट्रिक थंब आहे तो या ठिकाणी लागला पाहिजे। त्यापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नाही, फक्त आधार कार्डवर ओटीपी आला पाहिजे आणि तुमचा थंब लागला पाहिजे। फक्त एकच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी रेडी करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांकाची वगैरे तुम्हाला गरज पडू शकते, तर तो तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर बघा, चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे। चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे की आम्ही नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरलेले आहे। नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरलेले आहे, मग आमची केवायसी आम्हाला वेबसाईटवर करता येईल का।
जरी तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला असेल, नारी शक्ती दूत ॲप आता बंद झालेली आहे, ती ओपन होत नाही किंवा लॉग इन होत नाही, त्यामुळे त्या बहिणींना त्यांचा अर्ज चेक करता येत नाही। त्यामुळे त्यांना प्रश्न पडला आहे की नारी शक्ती दूत ॲपवरून आम्हाला केवायसी जे आहे, नारी शक्ती दूत ॲपवरून आम्ही अर्ज भरले आहे, तर आम्हाला वेबसाईटवर केवायसी करता येईल का किंवा कुठे करावी लागेल? तर बघा, नारी शक्ती दूत ॲपवरून जरी तुम्ही अर्ज भरला असेल तरीही तुमच्यासाठी वेबसाईटवरच तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे। वेबसाईटवरच तुम्ही केवायसी करू शकणार आहे, कारण शासनाने त्याबद्दल जे आहे ते लवकरच अपडेट येणार आहे। कारण वेबसाईटवरच फक्त केवायसीचं ऑप्शन दिलेलं आहे। नारी शक्ती दूत ॲप अजूनपर्यंत बंद आहे, कारण त्या ठिकाणी नोंदणी क्रमांकाची गरज पडणार नाही। जसं आपण तक्रार करण्यासाठी नोंदणी क्रमांकाची गरज पडते आणि नोंदणी क्रमांक जो आहे तो वेबसाईटवर घेत नाही, घेत नसल्यामुळे तुमची तक्रार त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकत नाही। पण या ठिकाणी तुम्ही केवायसी करू शकणार आहे। नारी शक्ती दूत ॲपवरून जरी तुम्ही अर्ज भरला असेल तरी तुम्ही वेबसाईटवर दिलेल्या या लिंकवर क्लिक करून तुम्ही केवायसी करू शकणार आहे, कारण त्या ठिकाणी नोंदणी क्रमांकाची गरज नाही, फक्त तुमच्या आधार नंबरची गरज पडणार आहे। बघा, क्लिअर झालेला आहे। नारी शक्ती दूत ॲपवरून जरी अर्ज भरला तरीही वेबसाईटवरून तुम्ही कुठूनही घर बसल्या मोबाईलवर किंवा बाहेर आधार केंद्र, सेतू केंद्रावर तुम्ही या ठिकाणी जो आहे तो केवायसी करू शकणार आहे। त्यानंतर बघा, सर्वात शेवटचा प्रश्न की केवायसी करण्याची पद्धत काय असणार आहे, केवायसी कशा प्रकारे होणार आहे? केवायसी वेबसाईटवर होणार आहे, आधार केंद्र, सेतू केंद्रावर आम्ही केवायसी करणार आहे, पण केवायसी कशा प्रकारे होणार आहे? बघा, सर्वात पहिली पद्धत असणार आहे केवायसी करण्याची की तुमचा आधार नंबर आणि ओटीपी घेऊन तुमची केवायसी होणार। सर्वात पहिला नंबर तुमचा आधार नंबर आणि ओटीपी टाकून तुम्ही केवायसी करू शकणार। दुसरा प्रकार जो आहे तो तुमचा थंब, तुमचा बायोमेट्रिक थंब लावून जो आहे तो तुम्ही केवायसी करू शकणार आहे। त्यानंतर काही भरपूर दुसऱ्या योजनेमध्ये जे आहे ते जीवन प्रमाणपत्र काढून सुद्धा केवायसी केली जाते। जीवन प्रमाणपत्र काढून सुद्धा केवायसी केली जाते, म्हणजे तुमचा त्या ठिकाणी थंब घेतला जातो, म्हणजे तुमचा थंब लागला याचा अर्थ तुम्ही जिवंत आहे आणि तुम्ही स्वतः या योजनेचा लाभ घेत आहे। त्यासाठी त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचं जीवन प्रमाणपत्र, तुमचा फोटो आणि तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहिलेली असते। एक प्रिंट तुम्हाला मिळते आणि ती शासकीय कार्यालयामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी ऑनलाईन सबमिट करून तुमची केवायसी पूर्ण केली जाते। दुसऱ्या नंबरची स्टेप अशा प्रकारे आहे। अशा पद्धतीने सुद्धा या केवायसीच्या पोर्टलवर जे आहे ते अशा पद्धतीने सुद्धा केवायसी करण्याचं ऑप्शन येऊ शकते, पण डॉक्युमेंट तुम्हाला याच ठिकाणी, जीवन प्रमाणपत्र तुम्हाला याच ठिकाणी याच वेबसाईटवर सबमिट करावं लागणार आहे। त्यानंतर बघा, तिसऱ्या नंबरची प्रोसेस असणार आहे की आधार फेस आयडी। आधार फेस आयडी ची सरकारी ऍप्लिकेशन आहे आणि तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी आधार क्रमांकावर येणारा ओटीपी टाकून तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे चालू बंद करायचे आहे। म्हणजे तुम्ही स्वतः जिवंत आहात आणि त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डला जो काही चेहरा आहे आणि तुम्ही लाईव्ह जेव्हा त्या मोबाईलमध्ये चेहरा दाखवाल तेव्हा तुमचा चेहरा मॅच केला जाईल आणि तुमची केवायसी त्या ठिकाणी पूर्ण होईल। अशी सुद्धा केवायसी करण्याची एक पद्धत आहे। लाईव्ह चेहरा दाखवल्यानंतर सुद्धा तुमची केवायसी केली जाते। भरपूर योजनेमध्ये ही केवायसी वापरल्या जात आहे। त्याचप्रमाणे चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे लाडक्या बहिणींचं की 26 लाख बहिणी ज्या काही आहेत त्यांना केवायसी करायची आहे का, त्यांनी सुद्धा केवायसी करून ठेवायची आहे का? पण आता त्यांचा लाभ सध्या बंद झालेला आहे। जून महिन्याचा 12वा हप्ता त्यांना मिळाला नाही किंवा जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांना मिळणार नाही अशी बातमी आलेली आहे। त्याचबरोबर या 26 लाख बहिणींना सुद्धा केवायसी करण्याची गरज पडणार आहे आणि 100% तुम्हाला सुद्धा केवायसी करावी लागणार, कारण तुमचे अर्ज जे आहे ते शासनाने तात्पुरते स्थगित केलेले आहे। लवकरच तुमच्या अर्जावर पडताळणी होणार आहे, चौकशी होणार आहे आणि त्यापैकी भरपूर 70 ते 80% बहिणींचे जे आहे ते अर्ज पात्र करण्यात येणार आहे आणि ते अर्ज पात्र झाल्यानंतर सरसकट तुम्हाला 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा हप्ता जोपर्यंत पडताळणी संपणार नाही तोपर्यंत जे काही तुमचे पैसे पेंडिंग राहतील एकत्र तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जास्तीत जास्त बहिणी यामध्ये राशन कार्डवरून अर्ज रिजेक्ट झालेले आहे। राशन कार्डवरूनच जे काही अर्ज पडले त्याच बहिणींना जास्त प्रमाणामध्ये जास्त टक्केवारी आहे की त्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। त्यामुळे 70 ते 80% बहिणी या ठिकाणी पात्र होण्याचे चान्सेस आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा केवायसी करायची आहे। असं समजून घ्यायचं की आम्हाला आता केवायसी करून घ्यायची आहे, म्हणजे सोमवार आमचे अर्ज पात्र होणार आहे आणि आम्हाला येणारा लाभ जो आहे तो लवकर शासनाकडून मिळणार आहे। पण केवायसी तुम्हाला करून ठेवायची आहे, जरी तुम्हाला 26 लाख बहिणीमध्ये तुमचं नाव असेल तरीही। आणि 4 प्रकारे तुमची केवायसी होणार आहे। चार पैकी कोणत्या तरी एका प्रकारे तुमची केवायसी होऊ शकते। त्याबद्दल सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे केवायसी साठी की या 4 पद्धतीने 4 प्रकारे तुमची केवायसी होणार। हे 4 कामं तुम्हाला करून ठेवायचे आहे। त्यासाठी लगेच या व्हिडिओच्या लिंकवर आताच क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या। त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे। आताच लगेच या बॅनरवर क्लिक करून हा व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद।